हॅलो गाईस, तर आम्ही चाललोय देवकुंड वॉटरफॉलला. तुम्ही बघू शकता कोण कोण येणार आहे, सगळं दाखवतो तुम्हाला. तेव्हा प्रकाश भाऊ ड्रायव्हर आहे आमच्या गाडीचा. एवढा उशीर आला, एवढा उशीर का आला रे? अर्धा तास झाला आम्ही थांबलो इथं. हा काय बोलतो, आता कुठं जायचंय? हा आता चाललोय त्यांना घ्यायला. त्यांना घेतल्यानंतर डायरेक्ट देवकुंड करणार नाही. भाऊ लोक झालेत तयार सगळे. आयन कसं वाटतंय मग तुला? डिग्गी उघडायची का? मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. सकाळ सकाळ हे बघा बघा पैशाची गड्डी दाखव ना जरा सगळ्यांची कॉन्ट्रीमेंटरी. नुसता धिंगाणा. हे बघा एवढी गँग आहे पोरींची. हे आपले मेन लोक एकदम होमीस मेन येते. ह्यांच्यासाठी एवढं स्ट्रगल केलंय ना आम्ही. घरून पाठवा. सकाळी 4 वाजता सकाळी 4 वाजता गेलोय परमिशन मागायला. हो डाल ना. हा 5 वाजता परमिशन भेटली, लगेच आलो, लगेच गाडी 5:30ला निघलो एक्झॅक्टली. ही आमची धन्नो. कशी आहे धन्नो? धन्नो चालवणारा पोरगा कोण आहे? हा दिसला का? ड्रायव्हर दादा. कसली दिसायली मोठी बघा ना गाडी, पण काय नाही बारकी आहे एकदम. चलो बाय, स्टे ट्यून. आता शिकतर इथंच आहे. पुढे गेल्यानंतर व्लॉग आम्ही बनवतो, गाडीमध्ये पण बनवतो. सगळ्यांनी कंटिन्यू करा, बघा व्लॉग आमचा. आमची किती धावपळ होती, काय होते सगळं सांगते तुम्हाला मी. पाऊस अचानक भयानक कधी पण येतोय. आता आम्ही एका ठिकाणी आलोय नाश्ता करायला. हे बघा कोण काय खाणार आहे, डिस्कशन सुरू. चलो मग आता बघूया कोण काय खाते काय नाही, आणि त्यानंतर पुढं जाऊया. भाई तामिनी घाटात पहिल्यांदा आलेलो. डेंजर घाट वाटतोय. आजारी तेवढं लक्ष जात नाही बाहेर, पण बघा ना धुके धुके एक नंबर आले. थांबा नाश्ता करायला थांबलेलो मध्ये. बघा हे काय मागवले. ओय काय होते दादा तुला? बघा हे कॉर्पोरेशनची अशी चिठ्ठी काढतात. पर पर्सन 20 रुपये. तर आमचे 10 पर्सन होते, तर त्यांनी 200 रुपये घेतले. मग आता आम्ही गावात तर आलोय. मग आता इथून
निघालो. अरे थांबा म्हणले. थांबा. पार्किंगचे पैसे द्यायचे मे बी. मग आता पुढे जाऊन पार्किंगचे पण द्यायचे आणि त्यानंतर पुढे तिकीट पण काढायचं का? हो. पावती दिली काका. आत्ता पोचलो आम्ही इकडनं चालू आहे ट्रेक. आता जाणार आहे आम्ही इकडं. गाडी पार्क करणार आहे. काय म्हणतो भाऊ, काय म्हणणं आहे तुझं? ओ कुरकुरे किस्से म्हणजे आई शपथ. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. भाऊ कसे वाटले भाऊ गाडी चालून कसं वाटलं भाऊ तुला? भाव एकदम मजेत. बरं झालं इटिका BMW असते तर अजून मजा आली. अजून माझी आली फार बी राहण्याचे होते बघ. फक्त. पुढच्या वेळेस थार आणू. चालतंय. एवढं दार लाव ना भाऊ पहिले. आता पोचले. आता इथनं जाणार आहे आम्ही वरी. भाऊ तेवढं दार. पार्क केली इथं. आता चाललोय वरी. शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहावा. एंट्री नंबर P16 आहे. लक्षात ठेवा. P फॉर पार्टनर्स पार्किंग. तिथे 2 पार्किंग आहेत. एक हिरा पार्किंग. आपला ट्रेक चालू होणार आहे पार्टनर्स पार्किंग. तिथलं आपली गाईड तुम्हाला एंट्री नंबर विचारते. तो एंट्री नंबर लक्षात ठेवा. तो एंट्री नंबर तिथे विचारते. तिथे व्हेरिफिकेशन तुम्हाला ते व्हेरिफिकेशन झाल्यावरती पुढे अलाउड करते ट्रिकसाठी. 5.5 किलोमीटरचा वन साइड ट्रेक आहे. ज्या रस्त्याने असेल त्याच रस्त्याने रिटर्न यायचं आहे. येताना फक्त एका गोष्टीचा लक्षात ठेवायचं की एक डायव्हर्जन लागतो. तो एक रस्ता सरळ जातो, तो हिरा पार्किंगला जातो आणि एक रस्ता राईट मारल्यावरती इथे येतो. तर इथे येण्यासाठी लिफ्ट लावले आहेत डायव्हर्जनचे. ठीक आहे. तिथे फॉरेस्ट अधिकारी आहेत आणि आपले गाईड पण आहेत. काय इश्यू झाला तर त्यांना तुम्ही विचारू शकता. काय अडचण पण झाली तर तिथे 10-5 मिनिटं थांबा. आपली रेस्क्यू टीम आहे. ती रेस्क्यू टीम 10-15 मिनिटं आपल्याला पोहोचेल तुमच्या फायदे मदतीसाठी. काय असं वाटलंच तर आपल्या तिथे वकिलाची पण आहेत. गाईडला तुम्ही सांगू शकता. तुमचा ट्रेक चालू आहे. ठीक आहे. नीट झाली. धन्यवाद. थँक्यू. मध्ये आल्यानंतर इथं मग एक पार्किंग आहे. ते पुरा रस्ता सांगतात. मग तिथून पार्किंगमध्ये पार्किंगचे पैसे द्यायचे. एका 4 व्हीलरला 100 रुपये त्यांनी चार्जेस घेतलेले आहेत. आणि एकाचं तिकीट किती घेतलं मला पण माहीत नाही ॲक्च्युली. मी पुढं तुम्हाला माहितीमध्ये सांगते. तर इथून पूर्ण ट्रेक सुरू झालेला आहे. आता ट्रेक कसा होतोय तुम्हाला सांगते. ही आपली गँग आहे. बघू कोण कोण जिवंत राहते. आता बघा. स्टे ट्यून. सगळा ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. दादा काय रे? हे बघू शकता तुम्ही. हे 2 नवीन मैत्रिणी आहेत. त्यांना घेऊन चाललंय देवकुंड दाखवायला. हाँ हे हारले होते. हाँ त्यांना माहित नाही. हाँ. ये देख सकते हो आप. इसको बोलने को नहीं आता. ये बात नहीं करते. हाँ एक गूंगी है. कुंभ के मेले में घूम गई थी. इसको लाया देवकुंड दिखाने को. सिर्फ हंसने को आता है इसको. बात नहीं कर सकती. हे बघ ना रांडाचं मध्ये चाललंय. व्हिडिओ बनवायला शूटिंग चालू आहे ना. बसते ते म्हणते हे बारकं पोरगं बघा हरले. ह्याला बोलता येत नाही. असं असं आहे. ते म्हणते. ते काय म्हणते शूटिंग चालू आहे ना. बघ रांडाचं कुठून चाललंय. समझ रहे हो? हा ते व्हिडिओ. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. हिरवा निसर्ग. वाव. हिगरा निसर्ग. अरे कहना क्या चाहते हो? हे बघा असं ट्रेक आहे. तिथं आपल्याला जायचं त्या टोकाला वाटतंय. माहित तर काय नाही आम्हाला. पण आम्ही सगळं सांगू शकतो. आता आम्ही चाललोय. हालत तर आमचे लय घाण झालेत पण ठीक आहे. बघा ना कसं सांगतोय. चलो असंच मदत तुम्हाला सगळं दाखवत जाईन मी. तुम्ही बघत राहा फक्त. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ट्रेक. हां तुम्ही फक्त बघा. फक्त ब्लॉग बघा तुम्ही आमचा. हां मग तुम्ही पण लगेच याल आमचा ब्लॉग बघून. इट्स ट्रू. चलो. हालायला लागला. हो हालते खरं हालते. चल ना आता आपण चल ना. ए आओ पटपट आओ. ए जंगल.
इसकी मदद से हम चढ़े। अरे आओ ना है। जो पानी से नहाएगा वो लिबास बदलेगा। जो पसीने से नहाएगा वो एक दिन इतिहास बदलेगा। हमें ना खाते थे हम खाते पानी पे नहा रहे हमें ना खाते थे लेकिन ये लोग आते थे नहीं। सिटी में लिख के देते थे भागे थे हम रास्ते के बीच में। चला ऐसा इन लोग नहीं मेहनत दिखाएंगे नहीं क्या ब्लॉग में। ये मेहनत उनकी। हमारी मेहनत स्ट्रगल बताने का भाई तू। आई बहिणी एक झाली इथपर्यंत येऊस तर सांग जरा संध्या लढी enjoy कर. आता दिसतोय तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी चला लवकर महाबळेश्वर आई शपथ आपली पप तुम्ही बघू शकता पसारा भाई असं आलोय आम्ही इथं खायला खाऊन पिऊन झाले आता किती वाजलेत 10:30 वाजले आज लवकरच आलोय आम्ही बरं झालं काहीतरी 3 ते 3.5 का 4 तास लागले ट्रॅफिकमुळे मग आता इथं आल्यानंतर सगळं झाले जेवण वगैरे मग आता घराला प्रस्थान व्हायचं आहे मग आता मी इथंच एंड करते ब्लॉगला बाई सगळं बघा आणि काही म्हणतात रे सबस्क्राईब करा बाय